ही अशी दाटसर आणि सुंदर अशी चवीची रताळ्याची खीर कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। आपली खीर पहा किती मस्त अशी तयार झालेली आहे आणि ही खीर बनवताना आपण कुठल्याही प्रकारची मिल्क पावडर किंवा मिल्क मेड वापरलेलं नाही आहे, तरीसुद्धा आपल्या खीरीला दाटसरपणा कसा आलेला आहे तुम्ही पाहू शकताय। आणि चवीला इतकी अप्रतिम होते की एकदा तुम्ही बनवली तर अशी खीर नेहमी बनवून खाल, इतकी सुंदर ही चवीला होते। तर अशा पद्धतीची रताळ्याची दाटसर खीर कशी बनवायची हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। स्वागत आहे तुमचं ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये। तर चला आपण रताळीची खीर बनवायला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी पाव किलो एवढी रताळी घेतलेली आहेत, वजनी प्रमाणात 250 ग्रॅम आहेत। तर ही रताळी छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची, याला भरपूर माती असते। आता आपण याचं संपूर्ण साल काढून घेऊया। संपूर्ण साल आपण याचं काढून घ्यायचं आहे, सालीला भरपूर घाण असते। आणि आपल्याला आता ही रताळी खिसून घ्यायची आहे, त्यामुळे आपण याची पूर्ण साल अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे। रताळ्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याकडे बनवले जातात, त्यापैकी खीरही सर्वांकडे बनवली जाते, पण बऱ्याच ठिकाणी खीरीला दाटसरपणा येण्यासाठी मिल्क मेड किंवा मिल्क पावडर वापरली जाते। तर या व्हिडिओमध्ये मी अजिबातसुद्धा मिल्क पावडरचा किंवा मिल्क मेडचा उपयोग केलेला नाही आहे, तरीसुद्धा आपली खीर दाटसर का होते ते आपण पुढे पाहणार आहोत। तर या पद्धतीने पहा, आपण पूर्ण साल आता रताळ्याची काढून घेतलेली आहे। तर या पद्धतीने आपण आता रताळी पहिल्यांदा आता आपल्याला मध्यम जाडीचा असा खीस करून घ्यायचा आहे। त्यासाठी पहा, खिसणीवर आपण पहिल्यांदा दोन्ही रताळी व्यवस्थित अशी खिसून घ्यायची आहेत। जसं व्हिडिओत दाखवलेलं आहे त्या पद्धतीने आपण दोन्ही रताळी आता खिसून घेऊया। जाडसर असा खीस आपला तयार होत आहे, पहा तुम्ही। तर पहा, या पद्धतीचा खीस आपला तयार झालेला आहे। आणि आता आपल्याला या खिसामध्ये पाणी घालायचं आहे, कारण हा खीस काळा पडू शकतो। तर त्यासाठीच आपण पटकन यामध्ये पाणी घालायचं आहे, म्हणजे या खिसाला जास्त डार्क रंग चढत नाही। जर असं खिसलेलं रताळं हवेच्या संपर्कात जास्त वेळ राहिलं तर ते एकतर काळं पडतं किंवा तांबूस रंग येण्याची शक्यता असते। त्यासाठी पहिल्यांदा आपण या खिसामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे। पाणी घालून त्याला 2 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं, म्हणजे त्याच्यातलं जास्तीचं स्टार्च आहे ते निघून जातं आणि त्याचबरोबर रंगसुद्धा पांढरा शुभ्र येतो या खिसाला। त्यासाठी अशा पद्धतीने पहा, पाणी घालून आपण 2 मिनिटासाठी याला भिजत ठेवूया। तर पहा, 2-3 मिनटं झाली की याच्यामधलं असं पाणी बाहेर आलेलं आहे आणि आपला खीस आहे रताळ्याचा तो छान पांढरा शुभ्र झालेला आहे। आता हा खीस पाण्यातून आपण पिळून काढून घ्यायचा आहे। तर मी चाळणीवरती याला काढत आहे, म्हणजे त्याच्यातलं पाणी हे संपूर्ण निघून जातं। तर अशा पद्धतीने संपूर्ण खीस आपण अगदी छान असा पिळून काढायचा, याच्यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे। तर तुम्ही पाहू शकताय पाण्याचा रंग किती डार्क झालेला आहे। तर अशा पद्धतीने आपला रताळ्याचा खीस हा चांगला स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि हे पाणी आता आपण टाकून देणार आहोत। तर अशा पद्धतीने आपल्याला रताळ्याचा खीस हा तयार करून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे। आपण खीर बनवताना तुपाचा उपयोग करणार आहोत, तर त्यासाठी मध्यम आकाराची कढई घ्यायची आहे। तर साधारणपणे 1 लिटर दूध बसेल एवढी मोठी कढई घ्यायची, म्हणजे त्यामध्ये खीर अगदी व्यवस्थित बसते। तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण 1 चमचाभर तूप घ्यायचं आहे, 1 ते 1.5 चमचा आपण तूप घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला खीस परतून घ्यायचा आहे। तर खीस परतण्यापूर्वी आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये तळून घेऊया, कारण आपल्याला रताळ्याच्या खिरीमध्ये घालण्यासाठी काही ड्रायफ्रूट्स लागणार आहेत। तर मी 2-3 चमचे एवढे ड्रायफ्रूट्स म्हणजेच काजू, बदाम आणि पिस्ते असं घेतलेलं आहे। तर ते बारीक कट करून घेतलेलं आहे। आता आपण पहिल्यांदा याला परतून घेऊया तुपामध्ये, छान असं तांबूस रंग येऊपर्यंत याला छान असं परतून घ्यायचं आणि आपण आता हे काढून घेऊया ड्रायफ्रूट्स आपले। आता याच तुपामध्ये आपल्याला थोडेसे चारोळेसुद्धा तळून घ्यायचे आहेत। तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कोणतेही
यामध्ये घालू शकता, जसं की किशमिशसुद्धा घालू शकता तुम्ही याबरोबर. तर थोडे ड्रायफ्रूट तळून घेतले की चव अगदी छान लागते, ड्रायफ्रूटची खिरीमध्ये क्रंच राहतो. त्यासाठी आपण थोडंसं तुपामध्ये याला पहिल्यांदा तळून घेतलेलं आहे. त्यासाठी मी 2 ते 3 टेबलस्पून एवढं तूप पहिल्यांदा गरम करून घेतलं होतं कढईमध्ये. आता पहा, याच आपण कढईमध्ये पहिल्यांदा आता हा जो आपला रताळ्याचा खीस आहे तो परतून घ्यायचा आहे. तर रताळ्याचा खीस परतत असताना आपण गॅस एकदम मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅस ठेवूनच आपल्याला याचा रंग चेंज होईपर्यंत याला परतून घ्यायचा आहे. आपल्याला खीस परतण्यासाठी 2 ते 3 मिनिटाचा अवधी लागू शकतो. तर याचा पूर्णपणे रंग बदलेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. थोडासा पिवळसर रंग यायला सुरुवात होते, त्यावेळी हे संपूर्ण खीस आपला छान परतून झालेला आहे असं समजून जायचं आहे. तर पहा, मीडियम गॅस ठेवून आपण संपूर्ण आता खीस छान परतून घेतलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही 2-3 मिनटं झाली की रताळ्याचा रंग हा खिसाचा पूर्णपणे बदललेला आहे. तर आता आपल्याला यामध्ये पुढचे जिन्नस मिक्स करायचे आहेत. म्हणजेच आपण याच्यामध्ये आता पहिल्यांदा दूध मिक्स करणार आहोत. तर या ठिकाणी मी फुल फॅट असं दूध वापरत आहे, म्हणजे ज्याला आपण म्हशीचं दूध म्हणू शकतो, की ज्याला भरपूर क्रीम असतं किंवा जे दूध एकदम दाटसर असतं, ज्याला छान साई येते, दाटसर साई येते, असंच दूध आपण या खिरीसाठी वापरायचं आहे. तर मी म्हशीचंच दूध या ठिकाणी वापरत आहे. तर आपण दूध वापरताना यामध्ये साई सकट दूध वापरायचं आहे, म्हणजे दुधावरची साय आपण काढून घ्यायची नाही. तर ती या खिरीमध्येच मिक्स करायची आहे. तर पहिलं 1 कप दूध आपण घातलेलं आहे, तर आणखी 1 कप दूध आपण साईसहितच टाकणार आहोत. अशा पद्धतीने आपण जर दुधावरची साय या खिरीमध्ये वापरली तर ह्या खिरीला दुधामुळे छान दाटसरपणा येतो, म्हणजे आपल्याला मिल्क पावडर किंवा कोणतेही प्रकारचं मिल्कमेड वापरण्याची अजिबातच गरज पडत नाही. तर या पद्धतीने पहा, दूध आणि साय आपण ही पूर्णपणे रताळ्याच्या खिरीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता आपण आणखी अर्धा कप यामध्ये दूध घालणार आहोत, कारण जशी जशी ही खीर शिजायला सुरुवात होते तसं याला दाटसरपणा भरपूर यायला सुरुवात होते. त्यासाठी आपण अजून अर्धा कप दूध यामध्ये घालणार आहोत. टोटली आपण 2.5 कप दूध यामध्ये वापरलेलं आहे, तेही आपण एकदम छान असं दाटसर दूध वापरायचं आहे. तर या पद्धतीने पहा, पहिल्यांदा आपण खीर मिक्स करून घेऊया आणि आपल्याला आता 4 ते 5 मिनटासाठी ही खीर पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी दूध मिक्स करून झालं की आपण यावरती झाकण ठेवणार आहोत. पण झाकण ठेवताना यामध्ये चमचा ठेवून द्यायचा, म्हणजे दूध असं वरच्या बाजूला छान फुगून येत नाही आणि खीर आपली गॅसवरती ओतू जात नाही. त्यासाठी यामध्ये चमचा किंवा अशा पद्धतीने आपण एखादं पळी ठेवून द्यायची आहे आणि त्यावरती आता झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटासाठी ही खीर छान शिजवून घ्यायची आहे. तर पहा, 5 मिनटं झालेली आहेत, खीर छान उकळत आहे. एकदा मिक्स करून घेऊया आणि आपण आता या ठिकाणी चेक करायचं आहे आपली रताळ्याचा खीस छान शिजलेला आहे की नाही. तर पळीवरती थोडंसं आपण याला घ्यायचं आहे आणि रताळ्याचा खीस आपण अशा पद्धतीने छान चेक करून घ्यायचं. तर पहा, आपला खीस छान शिजलेला आहे, म्हणजे रताळ्याची खीर आपली छान आता शिजलेली आहे. आता यामध्ये आपल्याला साखर मिक्स करायची आहे. तर या ठिकाणी मी अर्धा कप एवढी साखर घेतलेली आहे. वजनी प्रमाणात 100 ते 125 ग्रॅम आपण साखर यामध्ये मिक्स करायची आहे, म्हणजे गोडीला अगदी परफेक्ट अशी चवीची आपली खीर तयार होते. यापेक्षा जास्त साखर घालायची नाही, कारण आपलं जे रताळं आहे ते छान गोड असतं, त्यामुळे यामध्ये साखरेचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलं तरी चालू शकतं. तर या पद्धतीने पहा, साखर मिक्स झालेली आहे. आता 2 मिनटं आपण याला असंच उकळू द्यायचं आहे, म्हणजे साखरसुद्धा खिरीमध्ये छान एकजीव होते. तर तुम्ही पाहू शकताय आपल्या कढईला छान असं दूध हे लागलेलं आहे आणि ते घट्ट झालेलं आहे. तर चमच्याने ते आपण काढून घ्यायचं आहे आणि खिरीमध्ये मिक्स करत राहायचं. त्यामुळे खीर छान दाटसर आपली झालेली आहे, तुम्ही पाहू शकताय. अशा प्रकारे आपल्या खिरीचं टेक्स्चर हे आणखी 2 मिनटामध्ये जास्त दाटसर यायला सुरुवात होते.
तर या पद्धतीने आपण तळातून खीर हलवायची, म्हणजे ते कढईच्या बॉटमला जास्त लागून राहत नाही. तर या पद्धतीने पहा, छान आपली खीर उकळत आहे. आणखी 2 मिनटासाठी आपण याला उकळून घेऊया. तर या पद्धतीने पहा, झाकण ठेवून एकदा खीर आपण शिजवून घेतलेली आहे आणि साखर आणि दुधामध्ये छान याचं मिक्सिंग झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता टेक्स्चर आपल्या खिरीला किती मस्त आलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहेत आपण तळून ठेवलेले ड्रायफ्रूट्स आणि वेलची जायफळ पूड. तर आपण या खिरीमध्ये 1 टेबलस्पून एवढे वेलची जायफळ पूड घातलेली आहे आणि आता आपण जे तळून ठेवलेले ड्रायफ्रूट्स होते ते सुद्धा यावेळी मिक्स करायचे आहे. आणि आपण आता ही वेलची आणि ड्रायफ्रूट्स आपण संपूर्ण खिरीमध्ये मिक्स करून घेऊया. तर पहा, आपली खीर आता सर्व करण्यासाठी रेडी झालेली आहे. उपवासामध्ये अशा पद्धतीची खीर तुम्ही बनवून खाल्ली तर खूप वेळासाठी तुम्हाला भूकच लागणार नाही. एवढी सुंदर अशी खीर होते, पोटभरीची होते. शिवाय रताळू हे अतिशय पौष्टिक आहे, त्यामुळे आठवड्यातून एकदा जरी तुम्ही नाश्त्याला सुद्धा अशा पद्धतीची खीर बनवून मुलांना दिली तरी ते सुद्धा छान एन्जॉय करू शकतात. तर उपवासासाठी खूप काही असे शिजलेले पदार्थ खाण्यापेक्षा दूध आणि हे रताळ्याचं मिक्सिंग केलेली ही छान अशी दाटसर खीर तुम्ही जरूर एन्जॉय करू शकता. तर पहा, आपली खीर आता तयार झालेली आहे आणि आपण एका बाउलमध्ये याला सर्व करूया. तर पाहू शकता अशा पद्धतीने एकदम दाटसर असं टेक्स्चर या खिरीला आलेलं आहे आणि आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मिल्क पावडर न वापरता सुद्धा आपलं छान अशी खीर मस्त झालेली आहे, तुम्ही पाहू शकताय. तर ही खीर आता आपण एका बाउलमध्ये सर्व करूया. आणि ही रताळ्याची खीर जशी जशी थंड होते तशी तशी आणखी दाटसर यायला सुरुवात होते. तर पहा, आपण एका बाउलमध्ये याला आता सर्व केलेलं आहे. तर स्वीट डिश म्हणून आपण अनेक प्रकारच्या खीर बनवतो. तर यावेळी तुम्ही जरूर अशा पद्धतीची रताळ्याची खीर एकदा बनवून पहा, तुम्हाला भरपूर आवडेल. आणि आता नवरात्रीतले उपवास चालू होत आहेत, तर अशावेळी तुम्ही अशा पद्धतीची खीर जरूर एकदा बनवून पहा. पोटभरीची होते, खूप वेळ भूकच लागत नाही. अशा पद्धतीची जर खीर तुम्ही 1 बाउल करून घेतलीत तर ही खीर तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्यासोबत बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तर भेटूया आपण आणखीन एखादी छान रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात रहा आणि पाहत रहा ज्योतिष परिपूर्ण किचन. थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.